आपण पाहताय सलामीची जोडी मंद मंद पावलाने मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना दोन सलामीवीर बॅटर्स अजयजी पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. चला सामना सुरू करायचा आहे. पंच 3 षटकांचा सामना आहे. या गोष्टीकडे दोन्ही टीमने लक्ष द्यायचंय. व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाजी मार्क वर्ण आजच्या दिवसामध्ये ज्याने कमालीची गोलंदाजी केली आहे अर्थातच संकेत. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू स्विच इट वाडा शॉट. टायमिंग जबरदस्त प्रॉपर कनेक्शन आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पार आला. या चेंडूवर 4 धावा चौकार. नेक्स्ट बॉल. हा चेंडू फटका सुंदर आहे. गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षकाकडे संधी नाहीये. काय कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू केली आहे या बॅटरनं. बॅक टू बॅकच्या 2 चेंडूंवर 2 मोठे प्रहार. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. आणखीन एक चौकार. नेक्स्ट बॉल. जबरदस्त चेंडू आहे. पडल्यानंतर खाली राहतोय. इकडनं मात्र ओव्हर स्टेपिंग केली आहे. पंच मेघराज केणे यांची नजर पहा. चांगली गोलंदाजी या दरम्यान कमबॅक जरूर केलं परंतु ओव्हर स्टेपिंग केली आहे. नो चेंडू. पंचांचा इशारा आलाय. फ्री हिटचा सामना करण्याची संधी इकडनं मात्र बॅटरकडे आली आहे. एखादा फ्री माइंडेड स्ट्रोक येईल का बॅटरच्या माध्यमातून. या दरम्यान चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न एकदा त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षण दूरवरनं येत आहेत. पाहता पाहता दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या दोन्ही बॅटर्स पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. या 2 धावांच्या मदतीने जर धावफलक पाहिलं तर आता जाऊन पोहोचले 11च्या घरामध्ये. 11 धावा धावफलकावर 3 षटकांचा सामना आहे. त्या अनुषंगानं पहिला जो महत्वपूर्ण गोलंदाज होता त्याच्यावरच आक्रमण केलं गेलंय. या दरम्यान चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. लेग बाईच्या स्वरूपामध्ये नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतायत. चुकीचं क्षेत्ररक्षक. नजर तुमची असणं खूप गरजेचं आहे. चेंडूवरची नजर तुमची कमजोर होती. त्या ठिकाणी मात्र जजच करू शकले नव्हते. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये असल्यानंतर तुमची नजर चांगली असणं खूप गरजेचं आहे. चेंडू कोणत्या दिशेने येतोय. चेंडू कोणत्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. नेक्स्ट बॉल. त्या ठिकाणी मात्र ऑन साइडला ऑफ साइडला स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क तेवढं चांगलं होत नाहीये.
या दरम्यान आपण पाहतायत पहिल्या षटकाची समाप्ती होती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर ते धावा जे आहेत ते आपण पाहतायत 15 धावा धावफलकावर. बिनबाद 15 अशी स्थिती, सुस्थितीमध्ये फलंदाजी करणारा संघ. प्रेक्षकांच्या माहितीकरता आपण पाहतायत सध्याच्या घडीला सुरू असलेला सामना 15 धावा धावफलकावर लागले गेलेत. एका बाजूने वडगर आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत ते म्हणजेच वाशेरे. नेक्स्ट बॉल अडवा बॅटनं फुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतायत. तिकडे चुकी होणार नाहीये. मोठा आद्रा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. संपूर्ण स्पर्धेमध्ये निराश केले या बॅटरनं. ज्या पद्धतीचं त्याचं नाव आहे नावाप्रमाणे खेळ करू शकला नाहीये. फलंदाज अनिकेत इज अ बॅक टू द डग आउट. चला नेक्स्ट बॅटर लवकरात लवकर पाठवायचंय. नवीन बॅटर इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर नितेश आलाय. दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली आहे. पहिल्या चेंडूवर विकेट आलाय. नेक्स्ट बॉल गोलंदाज आपण पाहतायत दिवेश ज्याने चांगली गोलंदाजी केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि सध्याच्या घडीला तरी चांगलं काम या सामन्यामध्ये देखील करताना दिसलाय तो. या दरम्यान चेंडू मात्र फुल करतायत. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. त्या ठिकाणी मात्र कॉलिंगचा अभाव पाहायला मिळतोय. कॉलिंगचा अभाव. कॉलिंग त्या ठिकाणी नव्हती. पाणी घेऊन जायचंय. मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी खेळाडूला मार लागलाय. ओके आहे ना खेळाडू? ठीक आहे. जर जास्त मार लागला असेल, जास्त त्रास होत असेल तर 12वा खेळाडू लगेच पाठवायचा आहे. नेक्स्ट बॉल जबरदस्त आहे. चांगल्या लेंथवर हा चेंडू होता. चांगली गोलंदाजी आता मात्र केली जाते. इकडनं गोलंदाज आपण पाहतायत देवेश याच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आपण पाहताय फलंदाजी करणाऱ्या टीमला 2 धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागला कारण 12th मॅन जो आहे त्याची ट्रॅक आणि शूज या ठिकाणी नाही आहेत. नेक्स्ट बॉल जबरदस्त चेंडू. ॲक्युरेट गोलंदाजी. गेल्या षटकामध्ये ज्या बॅटरनं जबरदस्त सुरुवात केली त्या बॅटरला आता मात्र बॅकफुटला ढकलण्याचं काम केलंय. अर्थातच शुभम आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला चाललाय कारण शुभम याचा विचार केला तर बॅक टू बॅक 3 चेंडू तो निर्धाव केलाय. या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे दिवेशनं. पूर्णपणे कमबॅक करणारं षटक राहिलंय वडगर टीम करिता.
या दरम्यान चेंडू मात्र डब्या बॅटने खेळून काढला जातो. डीप मधनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. एक धाव त्या ठिकाणी प्राप्त होतीये. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय 17च्या घरामध्ये. या षटकातील जर आपण विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. हा चेंडू मात्र स्ट्रेट बॅटनं फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पुढे आलेत. पायाने चेंडूला स्टॉप केलं गेले. एक धाव पूर्ण होतीये. पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जातीये. या 2 धावांच्या मदतीने जर धावफलकाचा विचार केला तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजेच 19च्या घरामध्ये. शेवटचं षटक आता मात्र स्लॉग ओव्हरचं षटक. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरनं पहिल्या मॅचचा हिरो डावखुरी हाताचा गोलंदाज अर्थातच गौरव सज्ज होत असताना शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक आपण पाहतायत. धावफलका जर विचार केला तर धावफलक 19च्या घरामध्ये गेल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. काय गोलंदाजी केली त्या ठिकाणी गोलंदाज दिवेशने. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. व्हेरी फर्स्ट बॉल. गौरवच्या षटकातील पहिला चेंडू कार्पेटच्या साह्याने खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी डीपमधनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. गौरव नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू चांगला आहे. लेन देखील चांगली आहे. विकेट प्राप्त करण्याची संधी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि इकडे काय घडलंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर विकेट सॅक्रिफाईस करून चाललाय डग आउटला. बॅक टू द डग आउट. न्यू बॅटर आपण पाहतायत. रितेश आलाय. हा चेंडू मात्र फटका जबरदस्त आहे. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. बिग 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 हिट. सिक्सर. 6 धावा षटकार. इकडनं आपण पाहतायत जो गोलंदाज गेल्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये ऍक्च्युली मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक पटकावलं होतं त्यालाच आता मात्र इकडनं जर पाहिलं तर त्याच्या विरोधामध्ये एक मोठा स्ट्रोक आलाय. या सिक्सरच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचले 28च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू आहे. कार्पेटच्या साह्याने खेळून काढतायत. क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. त्या ठिकाणी मात्र एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतं. त्या ठिकाणी पाहता पाहता दुसरी धाव देखील पळून पूर्ण केली जाते.
या दुहेरीच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले 30च्या घरामध्ये. एक सन्मानजनक स्कोर या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या टीमने उभारलाय. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू मात्र सरळ बॅटने ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. उंचीचा फायदा झाला एवढंच म्हणावं लागेल. 2 धावा दोन्ही फलंदाज इकडनं मात्र पळून प्राप्त करतायत. या दुहेरीच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलं जात आहे. ते म्हणजेच 32च्या घरामध्ये 32 रन ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या षटकामध्ये जे कमबॅक झालं तिकडनं फलंदाजी करणाऱ्या टीमच्या धावा थोड्याशा कमी झाल्या असं म्हणावं लागेल. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र यू मिस आय डेफिनेटली इट. दांडी 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 गुल. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. पहिल्या इनिंगची इकडनं होतीये समाप्ती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागले गेले ते म्हणजेच 32 आणि 33 धावा. 33चं या ठिकाणी मात्र टार्गेट ठेवलं गेलंय. टार्गेट सेट केलं गेलंय. त्या टार्गेटचा पाठलाग वडगर टीम कशा पद्धतीने करेल ते मात्र येणाऱ्या दुसऱ्या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. दर्पणजी पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचे. टार्गेट आपण पाहताय 33 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेले. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आणि त्याचबरोबर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. आणि 2 धावाच्या पॅनल्टीचे आहेत. आपण पाहतायत वाशेरे संघाच्या विरुद्ध वाशेरे संघाला जी पॅनल्टी लागली गेली आहे त्या पॅनल्टीच्या धावा इकडे मात्र ॲड केल्या जातील. आणि 31 धावांचं टार्गेट 1 ओव्हर नंतर ॲक्च्युली या ठिकाणी मात्र पॅनल्टीच्या धावा ॲड केल्या जातील. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे दोन्ही टीम. चला वडगर टीम आपण त्वरित सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. वडगर टीम
चला सामना सुरू करायचंय. पंचांचा इशारा आलाय. मेघराज केने पंचांचा इशारा आलाय. गेम इज ऑन. रेड कॅप. आपण पाहताय पहिल्या चेंडूवर इकडनं मात्र सिंगल धाव येते. सिंगलने काही बिघडणार नाहीये. पहिली एक धाव धावफलकावर लागली जाते. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत नयन येत आहेत. एक जबरदस्त बॅटर आहेत. पिंच हिटरची भूमिका सातत्याने त्याने दर्शवली आहे. परंतु इकडनं आता या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये चांगली पार्टनरशिप या ठिकाणी उभारावी लागेल या दोन्ही बॅटरला. खास करून नयन याच्यावर खूप सारी दारोमदार आहे. नेक्स्ट बॉल. प्रचंड वेग. जबरदस्त गोलंदाजी. प्रचंड वेगाने हा चेंडू टाकला होता. फलंदाजाची बॅट खाली येण्या अगोदर चेंडू आणि शरीराचा स्पर्श झाला. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकावर ऍड केली जाईल. या एकेरीच्या मदतीनं धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच 2च्या घरामध्ये. 2 धावा धावफलकावर. बिनबाद 2 अशी स्थिती आपण पाहतायत. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर इकडनं मात्र 33 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याकरिता उतरली आहे तो म्हणजेच वडगळ टीम. फुलटॉस चेंडू आणि इकडनं मात्र फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहेत. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 3च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल फुलटॉस आहे. कार्पेटच्या साह्याने खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 4च्या घरामध्ये. बिनबाद 4 अशी स्थिती. एखादा मोठा फटका येणं खूप जास्त गरजेचं आहे कारण 3 षटकांचा सामना आहे. 33चं टार्गेट आहे. 11च्या सरासरीने धावगती गाठायची आहे. हा चेंडू जबरदस्त. जबरदस्त लेंथ. प्रॉपर लेंथवर हा चेंडू टाकला होता. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. आउटसाइड द ऑफ स्टंप. फलंदाजाला आता मात्र बीट करून गेलाय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू चांगला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. एक धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने धावफलक 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचतोय. पॅनल्टीच्या 2 धावा इकडनं ऍड केल्या जात आहेत. 2 धावा ऍड करून धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 7. इकडनं येणारे चेंडू 12 आणि धावांची गरज जर आपण पाहिली 12 चेंडू आणि 26ची गरज. एक चांगला सामना. इकडनं एखादं मोठं षटक येणं गरजेचं आहे फलंदाजी करणाऱ्या टीम करिता. 2 ते 3 मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे आणि ते फटके कोणत्या फलंदाजाच्या बॅटमधून येतील ते पाहण्यायोग्य राहील. सलामीर बॅटर दोन्ही बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत आहेत. एका बाजूने आपण जर विचार केला तर जिग्नेश आणि एका बाजूने आपण पाहतायत नयन. जिग्नेश आणि नयन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्रायकिंग एंडला जिग्नेश. गोलंदाज नितेश आलाय. फुलटॉस चेंडू. फायदा उचलू शकला नाहीये. कार्पेटच्या साह्याने चेंडू जातो डीप मध्ये. सिंगल धाव येईल. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलं जात आहे ते म्हणजेच 8च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल. नितेश.
या दरम्यान चेंडू मात्र फलंदाजाने खेचून मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे, परंतु पंच स्वतःच्या निर्णयावर भक्कम आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र उडवलाय. डिस्टन्स किती कापलंय? येस, डिस्टन्स देखील कापलंय. पुल, पॉवरफुल आणि सक्सेसफुल बिग हिट आलाय नयनच्या बॅटमधनं. मी हेच उल्लेख केलं होतं की नयनकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष राहील फलंदाजी करणाऱ्या टीमचं, कारण या टीमचा पिन चिटर आहे आणि त्याच्या बॅटमधनं षटकार देखील आलाय. आता येणारे चेंडू 9 आणि 19 धावांची गरज. आता दबाव क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवर आलाय. अजून एखादा मोठा स्ट्रोक जर नयनच्या बॅटमधनं आला तर सामन्यामधली रोमांचकता जी आहे ती नक्कीच वाढेल. या दरम्यान चेंडू मात्र डब्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न एकदा त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये, फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 15च्या घरामध्ये. 15 धावा धावफलकावर. या दरम्यान चेंडू मात्र फटका फसलाय. गोलंदाज स्वतः चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय, जज करतोय आणि येस, जबरदस्त टेकेन. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल पकडला गेलाय. अखेरकार विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये 11 क्रमांक पहिला बसलाय आणि फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या श्रेयाला. बॅक टू द डगआउट. त्या ठिकाणी गोलंदाजाच्या पायामध्ये थोडासा क्रॅम्प आलाय. चला गेम फास्ट करायची. नवीन बॅटर आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इनाइट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर दीपेश. चला अजून एक सामना यानंतर बाकी आहे. सामना फास्ट करायचा आहे. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू मात्र डब्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक स्वतः क्षेत्ररक्षक जज करतोय आणि चांगल्या पद्धतीने झेल त्या ठिकाणी मात्र टेकन केला जातोय आणि फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला. बॅक टू बॅकचा दुसरा आदरा. बॅटरीचा बॅक टू द डगआउट. आता शेवटचे 6 चेंडू आणि इकडनं मात्र 18ची गरज आहे. टीम मीटिंग घेतली जाते. कोणत्या गोलंदाजावर जबाबदारी सोपवली जाईल शेवटच्या षटकाकरिता. चला सामना सुरू करायचा आहे. स्टॅकिंग एंडला आपण पाहतायत बॅटर नयन.
नवीन फलंदाज जिग्नेश आलेत. गोलंदाजी मार्क वर्ण ऋतिक. पहिलाच बॉल जबरदस्त, प्रचंड वेग होता या चेंडू मध्ये. फलंदाजाला बीट करून गेलाय. नेक्स्ट बॉल. गोलंदाज थोडासा फॉलो थ्रो मध्ये चुकतोय. 5 चेंडू आणि आता मात्र 18 धावांची गरज. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. एखादा मोठा 6 इकडनं. हा फटका दमदार आहे का? यस, सरळ आमच्या समालोचन कक्षावर दमदार धमाका. नयनच्या बॅटमधनं षटकार. शेवटचे 4 चेंडू आणि आता मात्र 12ची गरज. करायची नाहीये. शेवटचे 4 चेंडू आणि आता मात्र 12ची गरज. 4 चेंडू 12 धावांची गरज. राजनोरी टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. नाणेफेक कक्षामध्ये राजनोरी टीमचा कॅप्टन, कारण यानंतर लगेच आपण टॉस करून घेणार आहोत. चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. शेवटचे 4 चेंडू 12ची गरज. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जर हिल्ला क्षेत्ररक्षक तर नो चेंडू देण्यात येईल. या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. हा चेंडू मात्र सोडून दिलाय. पंच आमच्या बाजूने वळतायत. पंचांच्या दोन्ही हात समांतर. धाव इकडनं अवांतर प्राप्त होतीये. अवांतर धावेच्या माध्यमातून आता मात्र धावफलक पुढे जात असताना गोलंदाजावर दबाव आलाय. नयनने ठोकलेला षटकार या सामन्याला आता मात्र गरम करतोय. ओ, जबरदस्त चेंडू. यू मिस, आय डेफिनेटली. मोठा आदरा. नयन इज अ बॅक टू द डग आउट. डावी एष्टी उघडी सोडली होती आणि त्यानंतर प्रॉपर लेंथवर चेंडू होता आणि नयनला आता अखेरकार डगआउटला जावं लागतोय. शेवटचे 3 चेंडू आणि आता मात्र 11ची गरज आहे. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकतो फलंदाजी करणाऱ्या टीमला. 3 चेंडू 11ची गरज. सामना संपला नाहीये. एका बाजूने वाशियर, दुसऱ्या बाजूने करणाऱ्या टीमला दोन चेंडू आणि आता मात्र 11 धावांची गरज. हिरो बनण्याची संधी या ठिकाणी आहे फलंदाजाला. नवीन येणाऱ्या बॅटरला हिरो बनण्याची संधी आहे. शेवटचे 2 चेंडू 11 धावांची गरज.
नवीन आलेला बॅटर स्ट्रायकिंग एंडला. या दरम्यान चेंडू मात्र फक्त आणि फक्त एक धाव प्राप्त होतीये. आता शेवटचा एक चेंडू आणि 10 धावांची गरज. चला राजनोळी टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी त्वरित लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. शेवटचा चेंडू स्टेट बॅटनं सीमारेषेच्या बाहेर लेट आलेत. खूप जास्त लेट केलं हा स्ट्रोक खेळताना.